सोलापूर शहरातील दोन प्रमुख रस्ते आजपासून बंद होणार आहेत. त्याला कारण आहे सोलापूर शहरातील 1922 साली बांधण्यात आलेला हा मध्य रेल्वेच्या वरचा जो पूल आहे तो आयुष्य संपल्या कारणानं पाडकाम त्याचं 14 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे आणि त्यामुळं आज मध्यरात्रीपासून हा जो संपूर्ण रस्ता आहे तो बंद करण्यात येणार आहे. सोलापुरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्यादित चौक दरम्यान असलेला हा दमाजीनगरचा रेल्वेचा पूल आहे जो 1922 साली ब्रिटिशांनी बांधलेला होता आणि त्याचं आयुष्य आता 100 वर्षाहून जास्त झाल्या कारणानं त्याचं पाडकाम जे आहे ते 14 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून आज मध्यरात्रीपासूनच हा संपूर्ण रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलाव शेजारी जो रेल्वे खालीलचा तांत्रिक विभागानं जो काम काढलेलं आहे त्यामुळं तिथला जो पूल आहे तो देखील रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 8 आणि 9 म्हणजे आज आणि उद्या 2 दिवस दुपारच्या 5 तासांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातले हे 2 महत्वाचे रस्ते बंद असल्या कारणानं वाहनधारकांना जे आहेत ते पर्यायी मार्गानेच प्रवास करावा लागणार आहे. प्रशासनानं वेगवेगळे मार्ग जे आहेत पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत. मात्र शहराची जी रचना बघितली तर अत्यंत जुने हे सगळे पर्यायी रस्ते आहेत. त्यामुळे तिथं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. प्रशासनानं पर्यायी मार्ग सुचवलेले आहेत मात्र त्यावरती उपाययोजना जी आहे ती कुठलीही सक्षमपणे केली गेलेली नाही. त्यामुळे आत्ताच वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धूळयुक्त हे सगळे रस्ते आहेत त्यामुळे वाहनधारकांना धुळातूनच आपला प्रवास जो आहे तो करावा लागणार आहे. तर दुसरीकडे हा ऐतिहासिक असा जो 100 वर्षाहून जुना पूल आहे तो पाडण्याची प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू होते. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर जेसीबी असेल इतर जे लागणारे क्रेन असतील इतर मशिनरी साहित्य जे आहे ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. पूर्वतयारी जी आजपासून केली जाते 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी पुलाचं पाडकाम केलं जाईल. दुसरीकडे 14 डिसेंबरच्या रोजी रेल्वे वाहतुकीवरती देखील मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होणार आहेत. रेल्वे विभागानं या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे. 9 रेल्वे जे आहेत ते रद्द करण्यात आलेत तर 9 रेल्वेचं डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं रेल्वे वाहतूक असेल वाहतूक जी असेल ती देखील विस्कळीत होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी किंवा रेल्वेनं प्रवास करणाऱ्या लोकांनी आधीच सगळ्यांची माहिती घेऊन प्रवास केला तर त्यांचा प्रवास जो आहे तो सुखकर होईल. अन्यथा अडचणींना जे आहे ते त्यांना सामोरं जावं लागू शकतं. आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर.